डॉक्टर सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांचं हे नारायणगावचं विग्नर हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने सर्पदंश झालेले रुग्ण उपचार घेत असतात. खऱ्या अर्थाने या रुग्णांसाठी डॉक्टर पल्लवी राऊत आणि सदानंद राऊत देशदूत ठरत आहेत. आपल्यासोबत हा युवक आहे. अक्षरशः मरणाच्या दारामधनं हा युवक वाचलेला आहे. तर नेमकं काय घडलं होतं, किती दिवस झाले, आता तब्येत कशी आहे, आपण जाणून घेऊया. मित्र, तुझं काय नाव? ओम नामदेव बोरुडे, कुठलं गाव? लोणीमाळा, तालुका पारनेर, जिल्हा पुणे, अहमदनगर. अहमदनगर. सॉरी, काय झालं? अहिल्यानगर. मी शनिवारी सकाळी दुपारी दरम्यान 12 वाजता सोप्याखाली सहज असा पाय गेला. काहीतरी दंश झाला. नाही, आज सोमवार आहे, म्हणजे मागच्या शनिवारी का? शनिवारी. 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. सहज असा पाय गेला, काहीतरी दंश झाला. खूप वेदना व्हायला लागल्या. त्यानंतर कळलं नाही मला काय चावले. मग मी नजीकच्या दवाखान्यात गेलो. तिथल्या डॉक्टरने मला सांगितलं की सर्पदंश झाला आहे. त्यानंतर काही जागृत ग्रामस्थांनी मला डॉक्टर राऊत त्यांच्या हॉस्पिटलला जाण्याचा संदेश दिला. नाही, आता ज्यावेळेस सर्पदंश झाला तुझं लक्षात कसं आलं किंवा काय, म्हणजे त्यावेळेस नेमकं काय होत होतं? थोड्या उलट्या पण होऊ लागल्या, वेदना होत होत्या थोड्या, परत चक्कर पण येऊ लागली आणि पायात खूप वेदना उठल्या. आता तब्येत कशी? बरे. काय डॉक्टरांच्या उपचाराबद्दलचं काय तुझा भावना किंवा ट्रीटमेंट चांगली होते का? हो, ट्रीटमेंट चांगली. तर मला सांग, ज्यावेळेस सर्पदंश झाला त्यावेळेस तुला काय जाणवलं, काय आठवते का? बघ, पायाला म्हणजे वेदना व्हायला लागल्या तीव्र अशा, डोळ्यापुढं अंधार आल्या, जीभ जड व्हायला लागली आणि खूप उलट्या पण येत होत्या. आता तब्येत बरे. काय डॉक्टरांनी तुला आता बरं केलेलं आहे, तुला पुनर्जन्म दिलेला आहे, जीवदान मिळालं आहे, डॉक्टरांबद्दलच्या काय भावना? शाळेला किती वेळ? सेकंड इयरला. सेकंड आहे. आपण पाहतोय आता ठीक आहे, त्याच्या थोड्याशा भावना आपण समजू शकतो, पण एक निश्चित आहे, अक्षरशः मृत्यूच्या दारामधनं तो बाहेर आलेला आहे. डॉक्टर राऊत कुटुंबाला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. इथला जो स्टाफ आहे, परिचारिका आहेत. आता आपण पहा, त्याच्या पायाला प्रचंड मोठी जखम आहे. ही जखम नेमकी कशी, किती खोलवर आहे, काय, आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी त्याची आई या ठिकाणी आहे, तर आपण आईशी बोलूया. मावशी, काय झालं होतं तुमच्या बाळाला? आता त्याची तब्येत कशी आहे? त्याची तब्येत खूप चांगली आता. डॉक्टरांना खरंच देवासारखे डॉक्टर. म्हणजे काय झालं होतं? म्हणजे घरामध्ये त्याला असं चावल्यासारखं झालं ना, त्याने मला लगेच सांगितलं. आणि आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे हे चावलं नेमकं, पण गावामध्ये गेलो, तिथं त्या लोकांनी सांगितलं म्हणजे इकडं न्या म्हणून, राऊत डॉक्टरांच्या इकडं. इथे घेऊन कधी आलात? आम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये 1 तास तरी लागला असं इथपर्यंत यायला. रस्त्याने खूप त्रास झाला त्याला, उलट्या झाल्या, चक्कर येत होती, श्वास घ्यायला त्रास होत होता. माझ्या मांडीवर असं अधूनमधून डोकं ठेवायचा. आता मला सांगा, डॉक्टर राऊत, डॉक्टर पल्लवी राऊत यांनी जे उपचार केलेत, आता तुमचा बाळ, तुमचा मुलगा, त्याला पुनर्जन्म मिळाला आहे. तुमच्या भावना काय? आता मी काय बोलू हेच मला सुचत नाही. खरंच तर डॉक्टर म्हणजे देवाप्रमाणेच असं. काय तुम्ही इतर आजूबाजूच्या लोकांना, परिसरातील लोकांना हा जो सगळा घडलेला प्रकार पाहून काय आवाहन कराल? कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी? म्हणजे खरोखर इथंच आलं पाहिजे ना, असं म्हणजे. नाही, उपचाराला इथं आलं पाहिजे मान्य, परंतु घरी काय काय काळजी घेतली पाहिजे हा सगळा प्रकार पाहता? घरामध्ये काय काय वस्तू ठेवाव्यात, आडगळीच्या वस्तू साईडला ठेवाव्यात, सर्पापासूनची कशी काळजी घ्यावी, काय तुमचा अनुभव असेल ना? घराभोवती म्हणजे स्वच्छता असावी. असे उंदीर किंवा घुशी बिशी असलं तर असं त्याच्यापासून संरक्षण करावं असं म्हणजे. एक निश्चित आहे, सर्पदंशातून रुग्ण बरा होणं अशक्य असतं, परंतु डॉक्टर सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत यांचे जे अथक प्रयत्न आहेत, त्यांच्या प्रयत्नामुळं हे सगळं शक्य होतं आहे. डॉक्टर राऊत यांचे अनेक ठिकाणी व्याख्यानं होत आहेत. प्रत्येकाने सर्पदंश होण्यापूर्वी, झाल्यावर कशा प्रकारची काळजी घ्यावी हे ते वारंवार सांगत असतात. आता आपण खेडोपाड्यामध्ये राहतो, जनावरं पाळतो, कधीतरी एखादी पेंडी काढताना त्याच्या खाली सर्प निघतो, परंतु असं झाल्यावर अनेक वेळा लोक सांगतात त्याला मंदिरात ठेवा, हिरव्या मिरच्या खायला द्या. हे असं सगळं करणं चुकीचं आहे. असं घडल्यानंतर, सर्पदंश झाल्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे जाणे
आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन संबंधित तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत डॉक्टर सदानंद राऊत आहेत. सर, तुमचं प्रथमतः अभिनंदन. तुम्ही ह्या मुलाचे जीव वाचवल्याबद्दल. काय नेमकं याला झालं होतं सर, काय सांगाल? लोणी मावळा येथील 21 वर्षाचा तरुण आहे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात हा शिक्षण घेत आहे. याला घरात खेळत असताना सोफ्याखाली पाय गेल्यानंतर त्याला काहीतरी चावल्यासारखा भास झाला. त्याला वाटलं मांजर चावली, पण थोड्याच वेळात त्याला तीव्र दुखायला लागलं. तो भाग काळा निळा पडला. त्याच्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या, दरदरून घाम फुटला. त्याला बोलणं, त्याची जीभ चढवू लागली, बोलता येत नव्हतं. म्हणून स्थानिक डॉक्टरांकडे नेलं त्याला. स्थानिक डॉक्टरांनी काहीतरी विषारी दंश झाला आहे म्हणून आमच्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. तिथल्या काही ग्रामस्थांनी पूर्वी सर्पदंशाचे रुग्ण वाचले होते, त्यामुळे त्यांनी त्याला सल्ला दिला की डॉक्टर राऊतच्या हॉस्पिटलला द्या. परंतु इथं येईपर्यंत त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, दरदरून घाम फुटला होता आणि इथं आला त्यावेळी तो पूर्णपणे बेशुद्ध पडला होता. तो आल्यानंतर त्याला त्वरित सगळी रक्तदाब नियमित होण्याची, नाडीची ठोके नियमित होण्याची औषध देण्यात आली आणि सर्पदंशावरील लस देण्यात आली. 20 इंजेक्शन 2 तासात देण्यात आली आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्यात आला. त्याला श्वासनलिकेत नळी टाकून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्यात आला आणि हळूहळू त्याची प्रकृती काही तासात सुधारली आणि तो पूर्णपणे शुद्धीवर आला असून तो आता पूर्णपणे बरा आहे. परंतु नाक चावल्यानंतर दंशाच्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात, सूज येते, फूड येतो आणि तो भाग पूर्णपणे हळूहळू सडायला लागतो, ज्याला वैद्यकीय भाषेत नेक्रोसिस किंवा गँग्रीन असं म्हणतात. आणि आता त्याचा जो चावलेला भाग आहे पायाचा, तो पूर्णपणे सडलेला आहे. तिथं कालच शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तो सडलेला भाग काढून टाकण्यात आलेला आहे आणि हळूहळू एवढ्या लवकर तो भाग कसा सडू शकतो? काय त्याचे कारण असतं? नागाचं जे विष आहे ते अतिशय तीव्र असतं, अतिशय जहाल विष आहे. त्याच्यातल्या काही घटकांमुळं सगळ्या ज्या शरीरातल्या पेशी आहेत त्या ताबडतोब मृत्यू पावतात. दंश झाल्या तो भाग काळा निळा पडायला सुरुवात होते आणि तिथला रक्तपुरवठा बंद होतो. सर्पदंशाच्या लसीचा जसा जीव वाचवण्यासाठी उपयोग होतो, तसं तज्ज्ञांनी अजून खूप संशोधन चालू आहे. ज्या ठिकाणी दंशाचं ठिकाण आहे, नेक्रोसिस आणि गँग्रीन, याच्यावर त्या लसीचा काही उपयोग होत नाही. जगामध्ये दरवर्षी 4 लाखपेक्षा जास्त लोकांचे हात किंवा पाय काढून टाकावे लागतात. त्यांना कायमचं अपंगत्व येतं. परंतु आपल्या परिसरात आपण कायम जखमांसाठी खूप चांगले उपचार करतो. जरी जखमा भरून येण्यासाठी वेळ जास्त लागत असला तरी आपल्याकडं अपंगत्वाचं प्रमाण अतिशय कमी आहे. फक्त बोटाला जर दंश झाला तर बोटं मात्र नाविलाजाने काढून टाकावी लागतात. आता मला सांगा, आपल्या तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर सदानंद राऊत, पल्लवी राऊत एक प्रसिद्ध सर्पदंश उपचार करणारे डॉक्टर आहेत. आत्तापर्यंत तुम्ही किती रुग्णांना जीवदान दिलं? आत्तापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 हजार रुग्णांना आपण जीवदान दिलेलं आहे. शिवाय मी मंचर ग्रामीण रुग्णालयात गेली 25 वर्ष मोफत सर्पदंश झालेल्या किंवा इतर तातडीच्या रुग्णांना सेवा देत आहेत. असे एकंदरीत मिळून 12,000पेक्षा जास्त रुग्णांना जीवदान देण्यात यश आलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातून आणि देशाच्या इतर राज्यातून, कधीकधी परदेशातूनही उपचाराच्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांचे आणि नातेवाईकांचे फोन येत असतात. त्यांनाही मी मोफत मार्गदर्शन करत असतो. सर, अनेकदा सर्पदंश झाला लोकांना कळत नाही. आता आपण खेडेपाड्यामध्ये राहतो, भाताची शेती करतो किंवा वेगवेगळी पिकं घेतो. मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी नेमकी काळजी कशी घ्यावी आणि सर्पदंश टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? सर्पदंश होऊ नये म्हणून सर्वप्रथम आपण शेतात काम करताना खूप खबरदारी घेतली पाहिजे. पायात बूट वापरलं पाहिजे. रात्रीच्या वेळी अंधारात चालताना गवतातून चालू नये किंवा हातात काठी असावी. काठी आपटत जर गेलं तर साप जर जवळ असला तर तो निघून जाईल. फळबागेमध्ये काम करत असताना कॅप घातली पाहिजे डोक्यात. किंवा रात्रीच्या वेळी आपली शेतकऱ्यांची जी घरं आहेत ती जमिनीच्या लेवलला असतात. दरवाजाच्या फटीतून मण्यार हा साप भक्ष्याच्या शोधात घरात येतो आणि आपण जमिनीवरच झोपतो. तर शक्यतो जर कॉटवर झोपलं आणि मच्छरदाणीचा जर वापर केला चांगली दुमडून तर मण्यार कॉटवर चढणार नाही. मण्यार शक्यतो कॉटवर चढत नाही. आणि जर मच्छरदाणी वापरली तर डेंग्यूचाही त्रास टळू शकतो. आणि घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. घरात झाडांच्या फांद्या येतात त्या आपण तोडल्या पाहिजेत. घरातलं जे खरकटं आहे ते घराच्या भिंतीभोवती किंवा ओट्याजवळ टाकलं नाही पाहिजे. आणि ते जर टाकलं तर ते खाण्यासाठी उंदीर येतात आणि त्याच्या पाठोपाठ घरात साप येतात. तर अतिशय या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यांची काळजी घेतली तर सर्पदंशाचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. आणि जर दुर्दैवाने सर्पदंश झाला तर मात्र आपण रुग्णाला मोकळ्या जागेत घेतलं पाहिजे. सर्पदंश शक्यतो अडचणीच्या ठिकाणी होतो. त्याला मोकळ्या जागेत घेतलं पाहिजे. त्याला झोपून ठेवलं पाहिजे. त्याला स्थिर ठेवलं पाहिजे. त्याचे हात किंवा पाय जे आहेत ते दंशाच्या जे भाग आहेत ते हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवले पाहिजेत. जर तो चालला किंवा पळाला तर त्याचं जे विष मिश्रित रक्त आहे ते हृदयाकडे किंवा मेंदूकडे जाऊन तो लवकर
सिरियस होण्याची शक्यता असते. तर अशा रुग्णांना स्थिर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्ण घाबरून जातात. बिनविषारी सर्पदंश झाला तरी हार्ट अटॅक आल्याची लक्षणं आहेत. त्यामुळं रुग्णांना धीर देणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्वरित त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात घेऊन जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जाताना डॉक्टरांना फोन करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात, विशेषतः सुट्टीच्या दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी. त्यामुळे त्या जवळच्या डॉक्टरांना फोन करणं अतिशय गरजेचं आहे की डॉक्टर तुम्ही तिथं उपलब्ध आहात का, तिथं सर्पदंशाची लस आहे का. आणि जर काही रुग्णाला त्रास होत असला, उलट्या होत असल्या, दम लागत असला, जर डॉक्टरांना सांगितलं तर निश्चितपणे डॉक्टर सगळी तयारी ठेवून त्याप्रमाणे रुग्णावर तातडीने उपचार करू शकतात. बरेचसे रुग्ण आम्हाला रात्री अपरात्री फोन करतात आणि त्यावेळी आम्ही सगळी तयारी ठेवतो. कधी व्हेंटिलेटर लावायला किंवा सलाईन सुरू करायला सुद्धा वेळ मिळत नाही. रुग्ण गास्पिंग अवस्थेत येतात. जवळजवळ सर्पदंशाचे 50% रुग्ण हे श्वास घ्यायला त्रास होताना किंवा हृदय किंवा श्वास बंद पडलेल्या अवस्थेत रुग्णालयात येतात. त्यामुळे एक सेकंद, एक मिनटं सर्पदंश झाल्यानंतर महत्त्वाचं असतं. त्यामुळे रुग्ण हॉस्पिटलला नेण्यापूर्वी डॉक्टरांना तुम्ही पूर्वकल्पना निश्चितपणे देत जा. एक निश्चित आहे, सर्पदंश होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. परंतु अशा घटना काही सांगून घडत नाही, अचानकपणे अशा घटना घडतात. हे सगळं होत असताना या जुन्नर तालुक्यामध्ये डॉक्टर सदानंद राऊत आणि पल्लवी राऊत योग्य प्रकारे उपचार करत असतात. इथं वेगवेगळ्या प्रकारची इथं उपकरणं आहेत. अद्ययावत मशिनरी असल्यामुळं या ठिकाणी रुग्णांना जीवदान मिळत आहे. सर्पदंश होऊच नये याबाबतचे तरी आपण काही करू शकत नसलो शेतकरी म्हणून, परंतु सर्पदंश झाल्यावर आपण कशा प्रकारची काळजी घ्यावी अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. उपयुक्त माहिती दिलेली आहे. आत्तापर्यंत तब्बल 12,000च्या आसपास रुग्णांना त्यांनी बरं केलेलं आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर राऊत दाम्पत्य हे सर्पदंश झालेल्या लोकांसाठी देवदूत ठरलेले आहेत. आपली सर्व माणसांना, शेतकरी बांधवांना विनंती आहे का तुम्ही शेतामध्ये काम करत असताना किंवा रस्त्याने चालत असताना कशा प्रकारची काळजी घ्यावी हे डॉक्टर सदानंद राऊत यांनी जे सांगितलेलं मार्गदर्शन आहे त्याचा अवलंब करा. स्वतःची काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.